हां मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर, आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे। तर आपण डेली व्लॉग बनवतो ओला उबर अर्निंगचे पुण्यामध्ये। तर मला माझ्या व्लॉगमध्ये खूप जणांनी विचारलं की नाईटला बिझनेस आहे की नाही पुण्यात, कसा चालतो वगैरे। तर मला पण रेग्युलर माहीत आहे, मी जास्त करून सॅटर्डे संडे नाईट केले। तर आज फ्रायडे आणि आज 4 तारीख आहे। तर आज आपण नाईट शिफ्ट करतोय, म्हणजे आता वाजले 8:52। तर आपण रात्री 9 ते सकाळी 9 वाजेपर्यंत करणार आहे। तर बघूया या रात्रीच्या 12 तासाचा बिझनेस होतोय की नाही होते। फ्रायडे पण असा विकेंडच आहे, तरी आपण आज आपल्याकडे टाईम होता, आज म्हटलं आज रात्रीचा आपण करून बघूया अजून एक व्हिडिओ। आणि अजून असे आपण 3-4 डेज पण वीकडेजमध्ये, म्हणजे आठवड्याचे पहिले 4 दिवस, मग सोमवार मंगळवार बुधवार पण आपण आधीमध्ये नाईट करून बघूया, म्हणजे आपला प्रॉपर समजेल की नाईट आपण बिझनेस असतो की नाही। तर आता आपण ऑनलाईन होऊया रॅपिडो आणि उबरवर, आणि बघूया आपल्याला किती लांबच्या ट्रिप भेटतात ते आणि किती किलोमीटरनी भेटतात ते, आणि आपला टार्गेट पूर्ण होतो की नाही बघूया व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, पहिली ट्रिप आपल्याला लागली रॅपिडोकडनं 200 किती दाखवलेल्या आळंदी साईडला ड्रॉप करायचे। तर आपण इथं आता कस्टमरच्या लोकेशनवर आलो आहे। तर कस्टमरला पिकअप करूया। त्यांनीच फोन केला आपल्याला, बोलले गेटवर थांबा सोसायटीच्या। तर सोसायटीच्या गेटवर तर आपण आलो आहे। तर गेटवर पोचलो आहे, तर कस्टमरला फोन लावूया। हां, इथे मला 660 दिसले। OTP काय होता? 5507। जी लास्ट ट्रिप आपण आळंदीची घेतलेली चिंचवडवरनं, त्याचे आपल्याला 251 रुपये भेटले। तर पर किलोमीटर 14.5 रुपयांनी आपल्याला काय राईड लागली। आता बघा, इथनं रॅपिडोला तर राईड लागत आहे। आपण आता उबरला ऑनलाईन जाऊया, उबरला बघूया राईड लागते की नाही। पुढची ट्रिप लागली आपल्याला, आपण उबरवर थांबलो खूप वेळ, 10-15 मिनिटानंतर आपल्याला ट्रिप लागला, कारण आपण इथं आउटसाईडला होतो आळंदी देऊपाटाच्या साईडला। तर आपल्याला कुठली ट्रिप लागली ते तर आपण बघितली नाही, कारण 316 रुपये दाखवले, अमाऊंट पण जास्त होती, मग लगेच एक्सेप्ट केली, कारण एक्सेप्ट नसती केली तर मिस झाली असती। तर आता आपण आलो इथं कस्टमरच्या बिल्डिंगमध्ये। तर कस्टमरला पिकअप करूया, ड्रॉप करायला मी सांगतो कुठली लोकेशन आहे आणि किती किलोमीटरचे आपल्याला किती भेटतात ते। 2161 हो, तू सांगितलं ना। तू इथे ये ना। तर लास्ट ट्रिप जी लागलेली आपल्याला आळंदीवरनं, ती वाघोलीला ड्रॉप करायची होती। टोटल 25 किलोमीटर होते। 25 किलोमीटरचे आपल्याला 301 रुपये काहीतरी भेटले। तर ठीक आहे, आउटसाईडला होते आपल्याला थोडं सिटी द्यायला घ्यावं लागली एक ट्रिप। आणि आता असं पुन्हा तर असं इथं पुन्हा आता सहज बोनस भेटतं वाटतं, सहज बुकिंग चालू, पुन्हा असं मॅप पण त्याला लाल दिसतंय। तर ठीक आहे, तर आपण आता कस्टमरला ड्रॉप केलं आहे, आता मेन हायवेला जाऊया आणि बघू आता पुढची ट्रिप आपल्याला कुठे लागते। तर पुढची ट्रिप लागली आपल्याला खराडी बायपासवरनं, रहाटणीची कुठं आहे ड्रॉप, रहाटणीला कुठं ते ड्रॉप करायचं आहे। कस्टमर इथं बायपासला थांबलेत, कस्टमरला पिकअप करूया। तर रहाटणीला ट्रिप आपण ड्रॉप केली आहे आणि त्याचे आपल्याला 200 चेक करूयात, 262 रुपये भेटलेत। ठीक आहे, तर तेच 10-11 किलोमीटरनी। आता इथनंच आपल्या एक छोटीशी ट्रिप लागली 87 रुपयाची। तर आपण जाऊया, कस्टमरला पिकअप करूया आणि ड्रॉप केला, बघूया किती किलोमीटरचे किती भेटतात ते। तर मित्रांनो, जसं लास्ट ट्रिप आपण ड्रॉप गेलती, त्यानंतर आपल्याला जी ट्रिप लागली ते आपल्या तातवड्याला ड्रॉप करायची होती, त्याचे आपल्याला 147 रुपये भेटलेत। आणि आपल्याला ड्रॉप करायच्या अगोदर पुढची ट्रिप पण आली, ती आपल्याला डांगे चौकाटनं पिंपरी चिंचवडला ड्रॉप करायची होती। तर तिथं आपण ड्रॉप केली, त्याचे 134 रुपये आपल्याला भेटलेत। आणि त्याच्या पुढची ट्रिप आपल्याला तिकडनं पिकअप करून बांदेरला ड्रॉप करायची होती, तर त्याचे आपल्याला 162 रुपये भेटलेत। असे आपल्याला बॅक टू बॅक कंटिन्यू 3 ट्रिप भेटल्या, छोट्या होत्या। आता नाईटचा वेळ टाईम वेस्ट जाण्यापेक्षा म्हटलं छोट्या लवकर कंप्लीट करूया। तर आपण तशा पटापट ट्रिप या कंप्लीट केल्यात। आता बघूया आपल्याला कुठली ट्रिप लागते पुढची। आता आपण रॅपिडो पण ऑनलाईन करूया, कंटिन्यू या ट्रिपा उबरच मारल्यात, उबरवरतीच 12-13 रुपयाचा आपल्याला रेट भेटला रात्रीचा पण। तर आता बघूया, रॅपिडोवर जर चांगला रेटनी राईड आली तर ठीक आहे। आता आपण हे बानेर साईडला आहे, तर नाही तर मग उबरवर तर आपल्याला भेटलंच राईड, उबर पण ऑनलाईन जाऊया, बघूया आपल्याला राईड कुठनं लागते पहिली। पुढची ट्रिप लागली आपल्याला बायपासवरनं हॉटेल स्टे इन आहे, इथनं भोसेला कुठे ड्रॉप करायचं आहे। आता असं रिकामं भेटण्यापेक्षा आपण पिकअप करून ड्रॉप केलेलं बरं। आलो कस्टमरच्या लोकेशनला, बघूया कस्टमर कुठे आहेत, कस्टमरला फोन लावावं लागेल वाटते। OTP जातात 314
3126. शेवटची ट्रिप आपण ड्रॉप केली भोसरीला, तर त्याचे आपल्याला 205 रुपये भेटले, म्हणजे 204.13. टोटल किलोमीटर आपलं झाले ते 16.5 किलोमीटर, 17 किलोमीटर पकडा. 17 किलोमीटर 204.13 रुपये दिलेत पर किलोमीटर. 10.5 रुपयांनी समजा. तर ठीक आहे, आता आपण बघूया पुढची ट्रिप आपल्या इथनं कुठं लागते. आपण आता आउटसाईडला आहे भोसरीच्या, तर थोडं जरा नाशिक वाटा साईडला आपल्याला जावं लागेल, म्हणजे रेल्वे स्टेशनची किंवा कुठे तरी ट्रिप लागेल. तर बघूया किती लागते ट्रिपसाठी. पुढची ट्रिप लागली आपल्याला नाशिक फाट्यावरनं. लोहगावला काय ड्रॉप करायचे 260 काय दाखवले, तर चालू आहे कस्टमरला पिकअप करूया आणि ड्रॉप केला, बघूया किती किलोमीटरचे किती भेटतात. ते उबरची ट्रिप आहे फक्त. क्या था OTP? 22 OTP क्या था नेहा? 2235. मैं जा रही हूँ गाइस, बाय बाय. तर कस्टमरला आपण इथं वाघोलीला ड्रॉप केलं आहे, त्याचे आपल्याला भेटले 254 रुपये. तर मित्रांनो आता वाजले 8:20 सकाळचे, आणि आपण इथं आता चांदणी चौकामध्ये. जसं काल आपण रात्री 4:45 काय ट्रिप ड्रॉप केली ती वाघोलीला. आपलं वाघोली म्हणजे लोहगाव साईडलाच. तर तिकडे त्याच्यानंतर आपल्याला ट्रिप लवकर लागत नव्हत्या, म्हणजे 5-10 मिनिटावर 15-20 मिनिटं लागत होते, आणि आपल्याला मेन गोष्ट झोप येत होती. तर झोपेत गाडी चालवण्यापेक्षा मी हे प्रेफर केलं की झोपेत गाडी चालवण्यापेक्षा मी हे ठरवलं की आपलं 2 तास झोप काढून मग काम करूया. तर मी आपलं 5 ते 7 2 तास गाडीतच झोपलेलो. आपण काय 7:05ला ऑनलाईन आलो आहे. आपल्याला तिथंच केसनर फाट्यावरनं चांदणी चौकची ट्रिप लागली. तर आपण जाऊन कस्टमरला पिकअप केलं आणि ड्रॉप केलं. त्याचे आपल्याला 400 काहीतरी भेटलेत. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, मी अमाऊंट प्रॉफिट बघितली नव्हती. तर आता इथनं आपण मग आता घराजवळची लोकेशन टाकली आहे. तर बघूया घराजवळची ट्रिप पडली तर ठीक आहे, नाही तर मग अजून इकडल्या ट्रिप मारून आपल्या 12 तास कंप्लीट करूया. आणि एंडिंगला बघूया टोटल अर्निंग होती का. मी जेवढं काल रात्रीचा एक्सपिरियन्स घेतला, काल वीकडे होता, फ्रायडे होता, तर एवढे कंटिन्यू काय राईड नव्हत्या. राईड होत्या तर इतकं काय खास रेट अजिबात नव्हते, म्हणजे सगळे 10-11 रुपयांनी. मला त्यांना परवडलं का ते. तरी असं बघूया आपण एंडिंगला आपला टोटल CNG वगैरे काढून टोटल किती रुपये आपल्याला बस वाचतात. ते गुड मॉर्निंग. आता आपण म्हणजे तुम्ही बघत असा मगाशी आपण हायवेला होतो आणि आता डायरेक्ट घरी आलो आहे. तर आपल्याला चांदणी चौकाच्या पुढनं ट्रिप लागलेली वाकडच्या अलीकडनं पिंपळे सौदागरला. आपल्या तिथं ड्रॉप केला आपण कस्टमरला. त्याचे 130 रुपये आपल्याला काय भेटलेत, आणि आपलं घर तिथनं काय 15 मिनिटं होतं. तर म्हटलं चला आता जाऊया, असं पण जास्त आपल्याला फ्रेश वगैरे वाटत पण होतं. आणि आपण भले 12 तास काम नाही केलं, पण रात्रीचं ड्युटी करणं, म्हणजे आपण काल डे ड्युटी पण केली, पण रात्री पण केलं. त्यामुळं आपल्याला असं एवढं पण काम करणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळं आपण लवकर आलो घरी, म्हणजे 9:30 पर्यंत आपण घरी आलो. आणि आपली दिवसभराची अर्निंग आपण बघूया. उबरवर आपण केले टोटल 2,523 रुपये, आणि रॅपिडो झाले 251 रुपये. तर टोटल मिळून आपले 2,774 होतात. आपला CNG गेला असेल बघा, 700 रुपयाचा पकडा, पूर्ण टाकी पकडा 700 रुपयाचा CNG गेला असेल. तरी आपल्याला एक कांडी बाकी आहे, तरी आपण 700 रुपये पकडूया. तर ओव्हरऑल आपल्याकडे 2,000 रुपये प्रॉफिट आपला उरला नाईटचा. तर हेच की बाकीच्यांना हेच म्हणजे डाऊट होता की रात्रीचा बिझनेस आहे की नाही. तर माझा एक्सपिरियन्स मी सांगतो, माझा कालचा एक्सपिरियन्स. तर रात्रीचा बिझनेस आहे, पण रेट तुम्हाला असे म्हणजे हाय रेट भेटणार नाही. 10 ते 11-12 रुपयांनीच भेटेल. आणि एवढंच आहे की रात्रीचा आपला ट्रॅफिक वगैरे फेस करावा लागत नाही, पूर्ण रोड मोकळा भेटतो, त्यामुळे गाडीला आपला ॲव्हरेज भेटतो. तर हे याच्यामध्ये मॅनेज होऊन जातं ॲव्हरेज आणि याच्यामध्ये. तर ट्रिप आपल्याला भेटतात, भले थोडा टाईम लागतो. जर आपण आउटसाईडला एरियाला गेलो, जसं भोसरी झाली, परत रहाटणी किंवा निगडी साईडला गेला तुम्ही, तर तिथनं तुम्हाला, किंवा बानेर साईडला गेला, हिंजवडी साईडला गेला, तिथं तुम्हाला ट्रिप भेटणं पॉसिबल नाही आहे लवकर. आणि किंवा वाघोली साईडला गेला एकदम असं आता साईडला, किंवा सिंहगड रोडकडे तुम्ही गेला, तर या साईडला तुम्हाला रिटर्न ट्रिप भेटणं लवकर भेटणं पॉसिबिलिटी कमी आहेत. तर त्यासाठी तुम्हाला कसं 10-12 किलोमीटर परत आज सिटीजवळ यावं लागेल. तर तुम्हाला कुठं कोणी स्टेशनकडे जाणार असेल, किंवा एअरपोर्टकडे जाणार, किंवा बस स्टँडकडे जाणार असेल, इकडे जाणार असेल तर भेटू शकते. तर त्या हिशोबाने तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल की तुम्हाला ट्रिप कुठल्या घ्यायच्यात कुठल्या नाही. जर तुम्ही सिटीच्या आतच फिरत असाल तर तुम्हाला बरं ठीक आहे, तुम्हाला ट्रिप कंटिन्यू पण लागू शकतात. आणि मी तर सध्या फक्त उबर आणि रॅपिडो मारला. ओलाचा आपण ट्राय नाही केला. ओलाचा आपण 10-15-20 दिवसानंतर रिचार्ज करणार आहे, आणि ओलाचे पण बघूया ओलाला पण बिझनेस आहे की नाही. आता असं मी बाकीचे जे ओला यूज करतात तर त्यांना विचारतो. अर्धे जण बोलतात की नाही आहे, रिचार्ज मारतो काय उपयोग येत नाही वगैरे. काही जण बोलतात हाय प्रॉफिट, चांगला रेट देतं करून. तर हेच आपल्याला बघायचं नक्की ते कशामुळे असं होतंय. तर माझ्या आयडियामुळे की जो ऑर्डर एक्सेप्टचा रेट आहे तो जर कमी असल्यामुळे काही जण राईड कमी लागत असतील, किंवा ज्यांचा रेट चांगला असेल एक्सेप्ट रायडिंगचा, तर त्यांना जास्त ट्रिप भेटत असेल, असं काय असेल तर नक्की प्रॉपर काय आहे ते आपण समजून घेऊया. आणि उबरवर आपलं कॅन्सलेशन आणि ऑर्डर एक्सेप्ट
रेटिंग चांगलंच आहे, त्यामुळे आपल्या उबरला काही इश्यू येत नाही. रॅपिडोला तर त्याचं काही घेणं देणं नसतं माझ्या मते. रॅपिडोचं एवढंच फक्त दिवसभर तुम्ही 2 ट्रिप कॅन्सल करू शकता स्वतःहून. त्यानंतर तुम्ही जी ट्रिप एक्सेप्ट करा ते तुम्हाला पूर्णच करावं लागेल, किंवा कस्टमर कॅन्सल करणार तरच कॅन्सल होते, नियम आहे. तर रॅपिडो रेट तर चांगलाच येतं, एवढंच की रॅपिडोला कंटिन्यू राईड नाही आहेत. तर उबरला कंटिन्यू राईड आहेत. तर आता आपण अजून 3-4 आपण 10 पण 14 तारखेपर्यंत उबरच करणार आहे, कारण आपल्याला 14 तारखेनंतर आउट ऑफ स्टेट जायचं, प्रायव्हेट ट्रिप आहे. मी त्याबद्दल पण डिटेल व्हिडिओ बनवणार आहे की आउट ऑफ स्टेट जर असेल तर कसं जायचं, आपल्याला काय काय ती तयारी करावी लागेल वगैरे. तर सध्या तर आपण तिथं आउट ऑफ स्टेट जाण्याचे परमिट बनायचो प्रोसेसमध्ये आहे. तर बघूयात काय होतंय, मी त्याचा अपडेट तुम्हाला नक्की देईल. बाकी आता भेटूया मित्रांनो उद्या आपण डे शिफ्टच करणार आहे. आपण सकाळी 3-4च्या आसपास निघायचं बघणार आहे. तेच मॉर्निंगला तुम्ही निघाल तर बेटर, मला तर बेटर वाटतं. भले ट्रॅफिक फेस करावा लागतो, पण असं एकदम असं झोप हे करणं योग्य नाही. मी तुम्हाला हे पाहू ज्यांना नाईट ड्युटी करायची आहे त्यांनी तुम्ही भाई रात्रीच्या 8 वाजता किंवा 9 वाजता निघा, पण दुपारची पूर्ण झोप करूनच निघा, कारण झोपेत गाडी चालवणं तर रिक्स आहे. कारण मला आज स्वतः जास्त झोप येते, मी गाडी स्वतः बाहेर साईडला एका ATMच्या बाहेर लावली आणि झोप काढली, कारण उगाच आपल्याला झोप यायची, गाडी कुठं डिवायडरला वगैरे लागायची घासायची किंवा दुसऱ्यांना कोणा घासायची, त्यापेक्षा ते आपण कमावा जाऊ 3,000 आणि नुकसान व्हायचं आपलं 4,000, त्यापेक्षा आपण गाडी 2 तास बाजूला लावून झोप पूर्ण करून निघलेलं बरं. त्यामुळं मी एवढं सजेस्ट करेन, जर कोणाला नाईट ड्युटी करायची तर दुपारी आपली झोप पूर्ण करा आणि मगच तुम्ही नाईट ड्युटीला जावा, नाही तर तुम्ही नाईट ड्युटीला नका जाऊ. जर तुम्ही डे करताय तर डेच करा, लगेच तुम्हाला रुटीन चेंज करायचं असेल तर दुपारची चांगली झोप वगैरे काढा आणि मग नाईटला जावा. तर ठीक आहे मित्रांनो, नाईट ड्युटी आपण आता फ्रायडेचं बघितलं, आपण एकदा सोमवार मंगळवार बुधवारचं पण ट्राय करणार आहे, ताकी बाकीच्यांना बघा वीकडेच्या दिवशी पण बिझनेस असतो की नाही. तर आजचं बघा, तुम्हाला आजचा प्रॉफिट आपला 2,000चा झाला आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि काय कोणाला इश्यू असेल काय प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करा, किंवा माझ्या किती ते कमेंटमध्ये मी माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबर दिला, मला डायरेक्ट व्हॉट्सअप करा.